रेशन धान्य आता बंद होणार आहे। शिधापत्रिकांची पडताळणी होणार आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे अनेक जण स्वस्तातलं रेशन धान्य खासगी व्यक्तींना विकतात। संबंधितांवर फौजदारी कारवाई देखील केली जाणार आहे। रेशन धारकांसाठी सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। पुढील महिन्याच्या 1 सप्टेंबर पासून रेशन कार्डवर मिळणारे मोफतपणे गहू आणि तांदूळ आता सरकारच्या माध्यमातून बंद केले जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांची पडताळणी करण्यात येणार आहे। तुम्ही आत्ताच बातमी सुद्धा पाहिली आहे। त्यामुळे जवळपास 60 लाख पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक आता यामधून अपात्र केले जाणार आहेत। त्यांना पुढील 5 वर्षापर्यंत मोफत गहू आणि तांदूळ तुम्हाला मिळणार नसल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे। लाखो रेशनधारक असे सापडले आहेत जे बोगस पद्धतीने आतापर्यंत मागील 5 वर्षे गहू आणि तांदूळ गेले 5 वर्षापर्यंत त्यांनी मोफतपणे सरकारचे घेतले आहे। त्यामुळे प्रत्येक पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना ही 5 नवीन कागदपत्रे सरकारने जमा करायला सांगितले आहेत। जे पिवळे आणि केशरी रेशनधारक ही 5 कागदपत्रे जमा करणार नाहीत त्यांना 1 सप्टेंबर पासून मोफत अन्नधान्याचा लाभ दिला जाणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून तातडीची सूचना आता या ठिकाणी देण्यात आली आहे। तुम्हाला वाटत असेल की आता 5 कागदपत्रे सरकार नेमकं का घेणार आहे, त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। जर तुम्ही 5 कागदपत्रे दिली तरच तुम्ही खरे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात आणि तुम्ही पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी पात्र आहात असं सरकारला समजून येईल। त्यामुळे सरकारने अर्जंटमध्ये सूचना जारी केल्या आहेत। तातडीने तुम्हाला ही 5 कागदपत्रे रेशन धान्य दुकानामध्ये आता जमा करावी लागणार आहेत। जे रेशनधारक आता ही कागदपत्रे जमा करणार नाहीत त्यांना 1 सप्टेंबर पासून मोफतपणे गहू आणि तांदूळ यांचा लाभ आता सरकार देणार नाही। कारण तुम्हाला सुद्धा माहित आहे बोगस पद्धतीने गहू आणि तांदूळ लाभ घेतलेल्या नागरिकांच्या यादीमध्ये जर तुम्हाला ढकललं तर तुम्हाला त्या ठिकाणी पुढील 5 वर्षापर्यंत अजिबात त्या ठिकाणी गहू आणि तांदळाचा एकही दाना देणार नसल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। कारण जवळपास 60 लाख रेशनधारक बोगस पद्धतीने आता गहू आणि तांदूळ मागील 5 वर्षापासून घेत आहेत असं सापडलंय। त्यामुळे तुम्हाला इथून पुढे गहू आणि तांदूळ यांचा मोफतपणे लाभ घेण्यासाठी ही 5 नवीन कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। आता तुम्हाला पण माहित आहे आता पावसाळा आहे आणि या पावसाळ्यामध्ये कोणाही त्या ठिकाणी रेशनधारकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून सरकारने तुमची काळजी घेतली होती। म्हणजेच तुम्हाला 3 महिन्यांचे गहू आणि तांदूळ एकत्र तुम्हाला सरकारने दिलं होतं। परंतु आता या 3 महिन्यानंतर म्हणजेच आता सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला मोफत गहू तांदूळ देण्यासाठी सरकारने 5 नवीन कागदपत्रांची मागणी या ठिकाणी आता केलेली आहे। या 5 नवीन कागदपत्रापैकी 3 कागदपत्रे जुने आहेत परंतु त्यामध्ये दुरुस्ती करायला सांगितले आहे आणि शेवटची 2 कागदपत्रे नवीन सांगितलेत। त्यामुळे ही नवीन 2 कागदपत्रे जे रेशनधारक त्या ठिकाणी द्यायला विसरतील त्यांना मोफत गहू आणि तांदूळ याचा लाभ दिला जाणार नाही। त्यामुळे काळजीपूर्वक बघा कोणती 5 कागदपत्रे आहेत। रेशनधारक मित्रांनो आता ही 5 कागदपत्रे घेण्याचं मुख्य कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। ते म्हणजे आता तुमची पडताळणी होणार आहे। तुम्ही आत्ताच बातमी देखील पाहिली आहे तुमच्या रेशनधारकांची पूर्णपणे पडताळणी होणार आहे आणि इथून पुढे जे खरोखर गरजू आणि खरोखर गरीब नागरिक आहेत त्यांनाच इथून पुढे मोफत गहू आणि तांदूळ मोफत दिले जाणार आहे। बाकीच्या नागरिकांचे रेशन कार्ड जप्त करून त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। त्याचं कारण म्हणजे मागील 5 वर्ष झालं त्यांनी पात्र नसताना सुद्धा आता त्यांनी मोफत गहू आणि तांदळाचा लाभ घेतला आहे। त्यामुळे रेशन कार्ड धारकांची पडताळणी करण्यात येणार आहे। तुम्ही आत्ताच बातमी सुद्धा पाहिली आहे स्पष्टपणे बातमी सांगितले की रेशन धारकांची पडताळणी करून अनेक रेशन धारकांचं आता रेशन कार्ड जप्त करून कारवाई करण्यात येणार आहे। बघा सरकारकडून आता ही 5 नवीन कागदपत्र मागवलेत। जून महिन्यामध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना आता तुम्हाला त्या ठिकाणी सरकारने एक मोठा निर्णय घेतला तो म्हणजे पावसाळ्यामध्ये कोणत्याही रेशनधारकांना त्रास होऊ नये म्हणून 3 महिन्यांचा लाभ एकत्र त्या ठिकाणी गहू आणि तांदूळ तुम्हाला मोफत त्या ठिकाणी एकत्र दिलं होतं। त्यामुळे अनेक रेशनधारकांनी काय केले बघा सगळ्यात मोठी चूक केल्या। त्यामुळेच आता ही त्या ठिकाणी कागदपत्र मागवलेत। बघा काय चूक केल्या 3 महिन्यांचं गहू आणि तांदूळ जे एकत्र त्या ठिकाणी अनेक रेशनधारकांना दिलं होतं
तर ते अनेक रेशनधारकांनी काय केले, एवढं भरपूर त्या ठिकाणी गहू तांदूळ घरात काय करायचं ठेवून असं समजून बाजारामधून घेऊन जाऊन अनेक नागरिकांनी गहू आणि तांदूळ विकल्याचं सरकारला आढळलंय। मग जेव्हा अन्न व नागरी पुरवठा विभागाला हे मोफत गहू आणि तांदूळ विकताना हे रेशनधारक सापडले, त्यावेळी त्यांनी कारवाई केली आणि ही सरकारला बातमी अर्जंटमध्ये दिली। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून एक GR काढण्यात आला आणि मोफत गहू आणि तांदूळ सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला इथून पुढे जे दिलं जाणार आहे त्यासाठी नवीन 5 कागदपत्रांची मागणी सरकारकडून आता केली आहे। त्यामुळे अर्जंटमध्ये तुम्हाला आता ही कागदपत्रे देण्याच्या सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या आहे। जे रेशनधारक ही 5 कागदपत्रे देणार नाहीत त्यांना इथून पुढे गहू आणि तांदळाचा एकही दाना देऊ नका, अशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या त्या ठिकाणी माध्यमातून आता देण्यात आल्या आहेत। आतापर्यंत जर तुम्ही गहू आणि तांदळाचा सरकारच्या माध्यमातून मोफत लाभ घेतलेला असेल तर आता तुम्हाला त्या ठिकाणी इथून पुढे लाभ भेटणार नाही, कारण ही 5 कागदपत्र अत्यंत त्या ठिकाणी अर्जंटमध्ये द्यायची आहेत। तुम्ही ही 5 कागदपत्र कोणते आहेत पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ याचा लाभ दिला जाणार नाही। आता बघा, पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना आता तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला त्रास होऊ नये, पावसात डोक्यावरती तुम्हाला गहू आणि तांदूळ कधीपर्यंत तुम्ही घेऊन जायचं, पावसात भिजू नये, धान्य भिजू नये म्हणून तुम्हाला 3 महिन्यांचे गहू आणि तांदूळ सरकारकडून तुम्हाला जुलै महिना, त्या ठिकाणी जून महिना आणि ऑगस्ट महिना 3 महिन्यांचं एकत्र तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। आता तुम्हाला एकत्र देण्याचं कारण सुद्धा सरकारने स्पष्ट केलं होतं की नागरिकांना पावसाळा असल्यामुळे बाहेर पडायला अडचण येत होती। याचा विचार करून सरकारने 3 महिन्यांचं मोफत गहू आणि तांदूळ एकत्र दिलं होतं, परंतु अनेक रेशनधारकांनी हे गहू आणि तांदूळ त्या ठिकाणी बाहेर बाजारात जाऊन विकल्याचं सरकारला समजलं। त्यावेळेस आता ही चोरी होऊ नये यासाठी सरकारच्या माध्यमातून ही तुम्हाला कागदपत्रे त्या ठिकाणी आता द्यायला सांगितलेत। पुढील 5 ते 7 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला ही कागदपत्रे जमा करणं गरजेचं आहे। त्यामुळे अर्जंट सूचना तुमच्यासाठी आल्या। अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अंतर्गत आता अनेक रेशनधारकांवर कारवाई सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे। मग आता तुम्ही म्हणाल की कारवाई का होणार आहे, तर बघा या ठिकाणी कारवाई होण्याचं त्या ठिकाणी काय सांगितलंय की मागील 5 वर्ष अनेक रेशनधारक असे पण सापडलेत त्यांनी पात्र नसताना सुद्धा, त्यांच्या घरामध्ये गाड्या असताना, 4 व्हीलर गाड्या हे बंगला असताना सुद्धा अशा रेशनधारकांनी मोफतपणे सरकारचा लाभ घेतलाय। सरकार काय म्हणतंय, पिवळे व केशरी रेशनधारक आता तेच असतील। आम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड आम्ही त्याच नागरिकांना देतो ज्यांचं उत्पन्न कमी आहे, गोरगरीब आणि गरजू जनता आहे, ज्यांना 2 वेळचं खायला व्यवस्थित मिळत नाही, अशा रेशनधारकांना गहू आणि तांदूळ मोफतपणे दिलं जातं। परंतु आता अनेक रेशनधारक काय आहेत जी सावकार आहेत तरी पण ते गहू आणि तांदळाचा लाभ घेत आहेत। त्यामुळे सरकारने त्यांच्यावर कारवाई करण्यात ठरवलंय। तुम्ही श्रीमंत आहात तरी पण का लाभ घेत आहात, अशा प्रकारचं त्या ठिकाणी सरकारनं सांगितलंय। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता असे पण रेशनधारक सापडलेत की त्यांनी काय केले, 3 महिन्यांचं एकत्र गहू आणि तांदूळ घेतलंय। जास्त गहू आणि तांदूळ त्या ठिकाणी घरामध्ये जमा झाल्याने ते बाजारात नेऊन त्या ठिकाणी विकलंय। मग हे सरकारला त्या ठिकाणी दिसल्याने सरकारने तुम्हाला तातडीने 5 कागदपत्रे जमा करा, तरच तुम्हाला इथून पुढे आता लाभ दिला जाईल, अन्यथा तुमचं पुढील 5 वर्षापर्यंत गहू आणि तांदूळ बंद करण्यात येणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून स्पष्ट केले की इथून पुढे कोणतेही गहू तांदूळ जे आम्ही मोफतपणे देतो त्याची चोरी होऊ नये, त्या ठिकाणी मोफत जे मिळतं तर ते व्यवस्थित गोरगरिबापर्यंत पोचावं, यासाठी सरकारने ही 5 कागदपत्रे तुम्हाला द्यायलासाठी त्या ठिकाणी सांगितलेत। पुढील 5 ते 7 दिवसांच्या आतमध्ये ही 5 कागदपत्रे तुम्हाला तातडीने जमा करायला सरकारच्या माध्यमातून सांगितलेत। त्यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ 2 मिनिटे लक्ष देऊन बघा आणि ही 5 कागदपत्रे कोणती आहेत लक्षपूर्वक बघा। आता बघा, पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना आम्ही त्या ठिकाणी आता पुढील 5 वर्षापर्यंत मोफत गहू आणि तांदूळ आम्ही देणार आहोत, परंतु आता यामध्ये जी चोरी होत होती तर ती रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे बघा इथून पुढे तुम्हाला पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना आता 4 प्रकारच्या रेशनधारकांना लाभ सुद्धा मिळणार नाही असं सांगितलंय। 60 लाख त्या ठिकाणी रेशनधारकांना आता हा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही असं सांगितलंय। मग कोणत्या 4 ते 5 प्रकारच्या रेशनधारकांना लाभ मिळणार नाही असं सांगितलंय बघा। आता बघा, तुमच्या घरामध्ये जर 4 चाकी गाडी असेल
तर तुम्हाला लाभ भेटणार नाही। आता इथून पुढे कायमचा बंद केला जाणार आहे। मग तुम्ही आता बघा 4 चाकी गाडीमध्ये काय काय चालतंय, तर ट्रॅक्टर चालतंय, तसेच तुमची भाड्याची 4 चाकी असेल तर ती तुम्हाला चालू जाणार आहे। परंतु 4 चाकी गाडी जर तुम्ही एन्जॉयसाठी 10 लाखाची 12 लाखाची गाडी घेतली असेल तर तुम्हाला इथून पुढे मोफत गहू आणि तांदळाचा लाभ भेटणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगितलंय। तसेच तुमच्या घरामध्ये सरकारी सेवेमध्ये एखादा व्यक्ती असेल, म्हणजेच तुमचा मुलगा त्या ठिकाणी मिलिटरीत भरती झाला असेल, पोलीसमध्ये भरती झाला असेल, तर अशा नागरिकांचं डायरेक्ट इथून पुढे मोफत गहू आणि तांदूळ बंद केले जाणार आहे। जर असे नागरिक चुकून जर इथून पुढे गहू आणि तांदूळ मोफत घेतल्याचं आढळलं तर अशा नागरिकावर कारवाई सुद्धा करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। तसेच आता मागील 5 वर्षापासून अनेक रेशनधारकांनी आता काय केलंय, आता डायरेक्ट तुम्हाला सांगतो, ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, बंगला जास्त आहे, त्यांनी आतून त्या ठिकाणी रेशन दुकानदाराला पैसे देऊन त्या ठिकाणी 1 पोतं 2 पोतं असं पैसे देऊन त्यांनी काय केले, गहू आणि तांदळाची पोती घेतली आहेत असं सरकारला चौकशीत आढळल्याने सरकार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून अशा त्या ठिकाणी आता अशा नागरिकावर कारवाई सुद्धा करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। आता बघा किती कागदपत्र सांगितलेत, 5 कागदपत्र सांगितलेत। 5 कागदपत्रापैकी 3 कागदपत्र तुम्हाला माहिती असतील, परंतु शेवटची 2 कागदपत्रे तुम्हाला नवीन त्या ठिकाणी द्यायला सांगितलेत। शेवटची 2 कागदपत्र जर तुम्ही विसरला तर तुमचं रेशन जे आहे तर ते मोफत धान्य तुम्हाला पुढील 5 वर्षापर्यंत मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगितले। त्यामुळे तुम्ही फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। बघा आता तुम्हाला पहिलं कागदपत्र या ठिकाणी रेशनधारक मित्रांनो सांगितलंय तुमचा उत्पन्नाचा दाखला। आता तुम्हाला वाटत असेल उत्पन्नाचा दाखला घेऊन काय करणार आहेत, तर बघा उत्पन्न अनेक रेशनधारकांचं वाढलंय। मागच्या वर्षी उत्पन्न वेगळं होतं, त्याच्या मागच्या वर्षी वेगळं उत्पन्न होतं, परंतु आता जे उत्पन्न आहे तर ते अनेक रेशनधारकांचं वाढलेलं आहे। सरकारचा नियम आहे, जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी केशरी पिवळं रेशन कार्ड देत नाहीत, तर पांढरं रेशन कार्ड देतात। त्यामुळे तुमचं उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी मागवलंय। आता पुढचं कागदपत्र सांगणार आहे, टोटल अजून 4 कागदपत्र आहेत, त्यातील शेवटची 2 कागदपत्र तुम्हाला द्यावीच लागणार आहेत, अन्यथा तुमचं मोफत रेशन धान्य बंद होणार आहे। दुसरं कागदपत्र आता सांगतोय बघा। आता बघा दुसरं कागदपत्र या ठिकाणी सर्वांना सांगण्यात आलं आहे, जर ही कागदपत्र तुम्ही नाही दिलं तर तुमच्यावर कारवाई सुद्धा करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। आता यामध्ये काय सांगितलंय, तुमचं त्या ठिकाणी आता उत्पन्न तर झालं तर त्या ठिकाणी तुमचा 7/12 उतारा मागवलाय, कारण गेले 5 वर्ष झालं असे पण नागरिक सापडलेत त्यांनी काय केलंय की त्यांचं जी जमीन आहे तर ते 20 एकर 30 एकर एवढी श्रीमंत असताना, शेती जास्त असताना सुद्धा त्यांनी रेशनचा लाभ मोफतपणे घेतलाय। अशा नागरिकांना आता त्या ठिकाणी बाहेर काढलं जाणार आहे, कारण त्यांच्यासाठी आता एक वेगळे नियम त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत। बघा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुढचं कागदपत्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय, ती म्हणजे तुमचं आधार कार्ड। आता बघा ज्या नागरिकांचं आधार कार्ड 10 वर्षाचं आधी जुनं असेल, म्हणजेच तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी 2015च्या आधी काढलं असेल तर तुम्हाला अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत। म्हणजेच तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती तुमचं नाव जे आहे, म्हणजे जन्माच्या दाखल्यावरती तुमचं नाव जे आहे तर तेच तुमचं आधार कार्डवरती आहे का हे तुम्हाला बघायचं आहे, कारण अनेक रेशनधारकांना आता त्या ठिकाणी आता आधार कार्डवरचं नाव त्या ठिकाणी वेगळं आहे, त्या ठिकाणी उत्पन्नाच्या त्या ठिकाणी जन्माच्या दाखल्यावरती वेगळं आहे। कारण आता बघा एकेरी भाषेत आधार कार्डवरती नाव काही जणांचं आहे आणि त्या ठिकाणी जन्माच्या दाखल्यावरती पूर्ण आहे, तर ती आधार कार्डवर तुम्हाला पूर्ण नाव पूर्ण जन्मतारीख असावी असं सांगितलंय। आता चौथं कागदपत्र काय सांगितलंय, अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता बघा अशा रेशनधारकावर कारवाई होणार आहे जे यूपी बिहारहून इथं आलेत आणि त्याने आतापर्यंत लाभ घेतलाय, त्यांच्यावर कारवाई होणार आहे। त्यासाठी चौथं कागदपत्र सांगितलंय, ती म्हणजे तुम्ही रहिवासी दाखला, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का हे कागदपत्र सांगितलंय। त्यानंतर शेवटचं तुम्हाला कागदपत्र या ठिकाणी सांगण्यात येत आहे, जे तुम्हाला जरुरीचं आहे, जे तुम्हाला लागणारच आहे, ते म्हणजे बघा आता तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणचा तुम्हाला पुरावा द्यावा लागणार आहे।
पुरावा म्हणजे काय, पाणीपट्टी बिल, लाईट बिल अशा प्रकारचा पुरावा लागणार आहे। आता बघा, रेशनधारकांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे। आता लवकरच तुम्हाला रेशन दुकानामध्ये ही कागदपत्रे मागवली जाणार आहेत। अजून ही कागदपत्रे तुम्हाला मागवलेली नाहीत, परंतु आता रेशन धान्य दुकानामध्ये आता तुम्हाला 3 महिन्यांचं एकत्र मिळालंय, आता चालू होईल त्यावेळेला तुम्हाला ही कागदपत्र मागण्याची शक्यता आहे। मागल्या तुम्हाला ही कागदपत्रे तुम्ही जमा करायची आहेत। बघा, तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।